हाय स्टुडंट्स, आज आपण कंपाउंड्स ऑफ सल्फर या पॉइंटमध्ये सल्फर डायऑक्साइड हा कंपाउंड याचा स्टडी करणार आहोत. ग्रुप 15 मध्ये 11 साठी मध्ये ग्रुप 15 साठी तुम्हाला नायट्रोजन, अमोनिया आणि नायट्रिक ऍसिड हे 3 कंपाउंड आहेत आणि फॉस्फरस मध्ये PCl3 आणि PCl5 असे 2 कंपाउंड आहेत ग्रुप 15 मध्ये. पण ग्रुप 15 हा 12 साठी आपल्याला सिलेबसला नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट ग्रुप 16 मधलेच कंपाउंड पाहतोय. ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचे 2 कंपाउंड आहेत, ऑक्सिजन आणि ओझोन. पण ऑक्सिजन आणि ओझोन हे जे कंपाउंड आहेत याचा जो स्टडी आहे तो 12वीच्या सिलेबस मधून प्रोड्यूस केलेला आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट सल्फरचे कंपाउंड पाहतोय, कंपाउंड्स ऑफ सल्फर. ग्रुप 16 मध्ये सल्फरचे आपल्याला 2 कंपाउंड पाहिजे आहेत. एक सल्फर डायऑक्साइड SO2 आणि दुसरा आहे सल्फ्युरिक ऍसिड. ओके, तर फर्स्ट आपण सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइडचा स्टडी करत असताना आपल्याला सल्फर डायऑक्साइडचं प्रिपरेशन कसा तयार होतो, सल्फर डायऑक्साइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज, याच्या केमिकल रिएक्शन आणि सल्फर डायऑक्साइडचे युजेस याचा स्टडी करायचा आहे. ओके, तर फर्स्ट प्रिपरेशन, सल्फर डायऑक्साइडचं प्रिपरेशन. सल्फर डायऑक्साइड कसा प्रिपेअर केला जातो? फर्स्ट सल्फर पासून. सल्फर डायऑक्साइड कशापासून प्रिपेअर केला जातो? पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड फ्रॉम सल्फर. सल्फर एअर बरोबर रिएक्ट होतो, सल्फर एअर बरोबर रिएक्ट होतो आणि सल्फर डायऑक्साइड तयार होतो. S+O2 which gives SO2. S+O2 which gives SO2. This is one preparation method. Another method from sodium sulfite. From sodium sulfite. SULPHITE. Sodium sulfite. Na2SO3. सोडियम सल्फाइड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्ट होतो, H2SO4, आणि याच्यापासून काय तयार होतं? सोडियम सल्फेट Na2SO4 प्लस H2O प्लस SO2. येस, महत्वाचा भाग काय? SO2 तयार होतो. प्रिपरेशन ऑफ SO2 फ्रॉम सल्फाइड. Which sulfide? Sodium sulfide. That means when sodium sulfide is treated with sulfuric acid, it gives sodium sulfate, water and liberation of SO2 gas. Second. Third preparation method आहे इंडस्ट्रियल मेथड. तिसरी कोणती आहे? इंडस्ट्रियल मेथड. इंडस्ट्रियल मेथड मध्ये जो SO2 तयार केला जातो तो सल्फाइड पासून तयार केला जातो. सल्फाइड PHIDE सल्फाइड. ओके, सल्फाइड मध्ये कोण आहे? पहिला लीड सल्फाइड PBS इन प्रेझेन्स ऑफ एअर ट्रीट केला जातो आणि याच्यापासून काय तयार होतं? लीड ऑक्साइड अँड SO2 तयार होतो. येस, लीड सल्फाइड एअर बरोबर ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतो आणि याच्यापासून लीड ऑक्साइड आणि SO2 तयार होतो. सिमिलरली झिंक सल्फाइड एअर बरोबर रिएक्ट होतो आणि याच्यापासून झिंक ऑक्साइड आणि SO2 तयार होतो. सल्फाइड मध्ये लीड सल्फाइड आणि झिंक सल्फाइड ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतात आणि अनुक्रमे लीड ऑक्साइड आणि झिंक ऑक्साइड तयार करतात आणि याच्या बरोबरीनं सल्फर डायऑक्साइड तयार होतो. ओके, याच्या बरोबरीनं आयर्न पायराइट म्हणजे आयर्नचा जो सल्फाइड आहे त्याला आयर्न पायराइट म्हटलं जातं. आयर्न पायराइट ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतो आणि याच्यापासून फेरिक ऑक्साइड तयार होतो, Fe2O3, आणि फॉर्मेशन ऑफ SO2 होतं. येस, SO2 चं प्रिपरेशन जर पाहिलं तर SO2 चं प्रिपरेशन 3 वेगवेगळ्या मेथडने केलं जातं. एक फ्रॉम सल्फर,
सेकंड फ्रॉम सल्फाइट सोडियम सल्फाइड H2SO बरोबर रिॲक्ट होतो आणि SO2 तयार होतो. आणि थर्ड फ्रॉम सल्फाइड. दिस इज इंडस्ट्रियल मेथड. जो इंडस्ट्रीमध्ये सल्फर डायऑक्साईड तयार केला जातो तो कशापासून तयार केला जातो? सल्फाइड पासून. तो लीड सल्फाइड असेल, झिंक सल्फाइड असेल किंवा आयर्न पायराइट असेल. हे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात आणि अनुक्रमे लीड ऑक्साइड, झिंक ऑक्साइड आणि आयर्न ऑक्साइड Fe2O3 तयार होतात आणि याच्या बरोबरीनं SO2 गॅस लिबरेट होतो. SO2 च्या 3 प्रिपरेशन मेथड आहेत. एक फ्रॉम सल्फर, फ्रॉम सल्फाइड, फ्रॉम सल्फाइड. फ्रॉम सल्फाइड this method is called as industrial method. Okay, the next one, physical properties of sulfur. तर सल्फरच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहे? तर फर्स्ट, इट इज कलरलेस गॅस. सल्फर डायऑक्साइड हा कसा आहे? इट इज कलरलेस गॅस अँड इट हॅज पंजंट ओडर. याचा जो स्मेल आहे तो स्मेल कसा आहे? पंजंट आहे. दॅट मीन्स सल्फर डायऑक्साइड इज colorless gas with pungent smell. Okay, second one, it is highly soluble in water. SO2 वॉटर मध्ये हायली सोल्युबल आहे. SO2 हा वॉटर मध्ये, सल्फर डायऑक्साइड हा वॉटर मध्ये कसा आहे? हायली सोल्युबल आहे. SO2 वॉटर बरोबर रिॲक्ट होतो, सोल्युबल होतो आणि याच्यापासून H2SO3 तयार होतो. याला म्हटलं जातं सल्फ्युरस ऍसिड. याला काय म्हटलं जातं? सल्फ्युरस ऍसिड. ओके, तर याप्रमाणे याच्या काय असतील फिजिकल प्रॉपर्टीज. कोणकोणत्या? इट इज कलरलेस गॅस, इट हॅज पंजेंट स्मेल, इट इज हायली सोल्युबल इन वॉटर अँड फॉर्म्स सल्फ्युरस ऍसिड विच ऍक्ट्स ॲज अ वीक ऍसिड. ओके, तर या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज. याप्रमाणे हे SO2 चे प्रिपरेशन, या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आफ्टर देन रिएक्शन, याच्या केमिकल प्रॉपर्टीज. सल्फर डायऑक्साइड कोणकोणत्या रिएक्शन दाखवतो, कोणाबरोबर रिएक्शन दाखवतो? फर्स्ट आहे विथ Cl2. SO2 जर क्लोरीन बरोबर Cl2 बरोबर रिॲक्ट झाला, SO2 प्लस Cl2, तर याच्यापासून SO2Cl2 तयार होतो. काय तयार होतो? SO2Cl2. जेस क्लोरीन बरोबर हा कोणता कंपाऊंड दाखवतो? SO2Cl2. सेकंड वन विथ O2. सल्फर डायऑक्साइड ऑक्सिजन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ वेनेडियम पेंटॉक्साइड ऍज अ कॅटॅलिस्ट हा काय तयार करतो? SO3 तयार करतो. म्हणजे जर सल्फर डायऑक्साइड ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला इन प्रेझेन्स ऑफ वेनेडियम पेंटॉक्साइड ऍज अ कॅटॅलिस्ट, हा काय तयार करतो? SO3 तयार करतो. ओके, थर्ड वन बेस बरोबर NaOH बरोबर. SO2 जर NaOH बरोबर रिॲक्ट झाला तर याच्यापासून काय मिळतं? Na2SO3 सोडियम सल्फाइड मिळतो. काय मिळतो? सोडियम सल्फाइड. आणि बरोबर आहे ना वॉटर मिळतं. जस पहिले Cl2 बरोबर तो SO2Cl2 देतो, O2 बरोबर तो SO3 देतो, NaOH बरोबर तो सोडियम सल्फाइड देतो. आफ्टर देन सोडियम सल्फाइड बरोबर जर SO2 सोडियम सल्फाइड बरोबर रिॲक्ट झाला तर आपल्याला काय मिळेल? NaHSO3 सोडियम हायड्रोजन सल्फाइड मिळेल. काय मिळेल? सोडियम हायड्रोजन सल्फाइड. तेव्हा बेस बरोबर NaOH बरोबर सल्फाइड आणि सल्फाइड बरोबर सोडियम सल्फाइड बरोबर सोडियम हायड्रोजन सल्फाइड देतो. काय देतो? सोडियम हायड्रोजन सल्फाइड इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. After then, it acts as a stronger reducing agent. तेव्हा reducing property काय दाखवतो? Fe+3 चं कन्व्हर्जन Fe+2 मध्ये करतो इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. SO2 सल्फर डायऑक्साइड काय करतो? It convert Fe+3 into Fe+2 in presence of moisture. Fe+2 चं कन्वर्जन
Fe+3 कन्वर्जन Fe+2 मध्ये झालं म्हणजे झालं रिडक्शन. काय झालं? रिडक्शन. ओके. Fe+3 जर रिडक्शन झालं असेल तर Fe+3 काय म्हणून ऍक्ट झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि इथं आहे SO2. SO2 चा SO4 झाला. SO2 मध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आहे +4. सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +4. आणि ते SO4 मध्ये किती झाला? +6. म्हणजे सल्फरचं झालं ऑक्सिडेशन. सल्फरचं काय झालं? ऑक्सिडेशन. दॅट मीन्स हिअर सल्फर ऍक्ट्स ऍज अ रिड्युसिंग एजंट. दॅट मीन्स रिड्युसिंग प्रॉपर्टी मध्ये काय सांगायचं आहे? SO2 Fe+3 म्हणजे फेरिक आयनचं कन्वर्जन कशामध्ये करतो? फेरस आयन मध्ये करतो. कधी? इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर H2O. रिड्युसिंग प्रॉपर्टी. सेकंड वन KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट. जर SO2 बरोबर रिएक्ट झाला तर पोटॅशियम परमॅंगनेटचं कन्वर्जन कशामध्ये होतं? पोटॅशियम सल्फेट आणि मॅंगनीज सल्फेट मध्ये होतं. त्याच्यामध्ये होतं पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियम परमॅंगनेटचं कन्वर्जन कशामध्ये होतं? पोटॅशियम सल्फेट आणि मॅंगनीज सल्फेट मध्ये होतं. तर आपण इथं पाहिलं Mn चा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +7 आहे. Mn चा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +7 आहे. आणि इथं जर पाहिला Mn चा ऑक्सिडेशन नंबर तो किती आहे? +2 आहे. किती आहे? +2. तर +2 चा +7 चा +2 झाला म्हणजे काय झालं? रिडक्शन. दॅट मीन्स हिअर Mn ऍक्ट्स ऍज अ ऑक्सिडायझिंग एजंट. Mn काय म्हणून ऍक्ट झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि सल्फरचा जर पाहिला तर सल्फरचा इथे किती आहे? +4 आहे. सल्फरचा किती आहे? +4. इथं सल्फर SO4 मध्ये, इथं सल्फर SO4 मध्ये, इथं सल्फर SO4 मध्ये. सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर झाला आहे +6. +4 चा +6 झाला म्हणजे सल्फरचं झालं ऑक्सिडेशन. दॅट मीन्स हिअर SO2 ऍक्ट्स ऍज अ रिड्युसिंग एजंट. समजलं? रिड्युसिंग प्रॉपर्टी मध्ये फर्स्ट काय पाहिलं? SO2 Fe+3 चं कन्वर्जन Fe+2 मध्ये करतो इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. अगेन इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर KMnO4 चं कन्वर्जन कशामध्ये करतो? K2SO4 अँड MnSO4 आणि बरोबरीनं H2SO4 तयार होतो. दॅट मीन्स अगेन ऍक्ट्स ऍज अ रिड्युसिंग एजंट. अँड थर्ड वन I2 चं कन्वर्जन HI मध्ये करतो. I2 चं कन्वर्जन कशामध्ये करतो? HI मध्ये. कारण I2 मध्ये आयोडीनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 0. आणि HI मध्ये किती झाला? -1. HI मध्ये किती झाला? -1. ओके. इथे सल्फरचा किती होता? +4. आणि इथे SO4 मध्ये किती झाला? +6. किती झाला? +6. म्हणजे आयोडीनचं काय झालं? रिडक्शन. दॅट मीन्स आयोडीन ऍक्ट्स ऍज अ ऑक्सिडायझिंग एजंट. आणि सल्फरचा +4 चा +6 झाला. This oxidation, that means sulfur in SO2 acts as a reducing agent. म्हणजे इथं SO2 reducing agent आहे, इथं SO2 reducing agent आहे, इथं SO2 reducing agent आहे. Those are the reducing properties of SO2. ओके. पहिली reducing property मध्ये काय सांगायचं आहे? Fe+3 चे कन्वर्जन Fe+2 मध्ये करतो इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. सेकंड पोटॅशियम परमॅंगनेटचं कन्वर्जन मॅंगनीज सल्फेट मध्ये करतो अगेन इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. अँड थर्ड वन I2 चं कन्वर्जन HI मध्ये करतो अगेन इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. दॅट मीन्स इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर सल्फर रिड्युसेस Fe+3 to Fe+2, KMnO4 to MnSO4 and I2 to HI. ओके. या सर्व काय असतील? केमिकल प्रॉपर्टीज असतील. कोणकोणत्या केमिकल प्रॉपर्टीज? विथ Cl2 इट गिव्स SOCl2, विथ O2 इट गिव्स SO3 इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. थर्ड वन विथ बेस NaOH इट गिव्स सोडियम सल्फाइड. फोर्थ वन विथ सोडियम सल्फाइड इट गिव्स सोडियम हायड्रोजन सल्फाइड. ओके. अँड इट ऍक्ट्स ऍज अ रिड्युसिंग एजंट and convert Fe+3 to Fe+2, KMnO4 to MnSO4 and I2 to HI in presence of moisture.
ओके, या सर्व काय झाल्या केमिकल रिएक्शन्स किंवा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फर डायऑक्साइड. अँड लास्ट वन युजेस ऑफ सल्फर. सल्फरचे यूज काय. तर बा सल्फरचा पहिला यूज काय. इट इज युज्ड इन रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर. पेट्रोलियम किंवा शुगरचं रिफायनिंग करण्यासाठी SO2 गॅस यूज केला जातो. SO2 गॅस इज युज्ड इन द रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर. हे सर्व लिहून घ्यायचं आहे माझ्याबरोबर, हे सर्व लिहून घ्यायचं आहे, नोट डाऊन करायचं. ओके, इट इज युज्ड इन द रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर. सेकंड वन, इट ऍक्ट्स ॲज अ ब्लिचिंग एजंट. SO2 acts as a bleaching agent in the bleaching of wool and what? Wool and silk. सिल्क किंवा वूलचं ब्लिचिंग करण्यासाठी SO2 ब्लिचिंग एजंट म्हणून यूज केला जातो. याच्या बरोबरीनं इट ऍक्ट्स ॲज अ अँटीक्लोर. इट ऍक्ट्स ॲज अ अँटीक्लोर. इट इज युज्ड ॲज अ अँटीक्लोर. डिसइन्फेक्टंट. हा अँटीक्लोर किंवा डिसइन्फेक्टंट म्हणून सुद्धा यूज केला जातो. याच्या बरोबरीनं इट इज युज्ड इन द प्रिझर्वेटिव्ह. फूड प्रिझर्वेशन मध्ये याचा यूज केला जातो. इट इज युज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. अँड लास्ट वन, इट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ. इट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 अँड NaHSO3. सल्फ्युरिक ऍसिड अँड सोडियम हायड्रोजन सल्फाइड. सल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा सोडियम हायड्रोजन सल्फाइड असेल, हे जे कंपाऊंड आहेत या कंपाऊंडच्या प्रिपरेशन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये SO2 यूज केला जातो. ओके, तर हे काय झाले सर्व याचे युजेस झाले. हे सर्व काय झाले याचे युजेस झाले. ओके, कशाचे SO2 चे. म्हणजे कंपाऊंड्स ऑफ सल्फर मध्ये आपण काय पाहिलं, सल्फर डायऑक्साइड पाहिला की ज्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साइडचं प्रिपरेशन, सल्फर डायऑक्साइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज, सल्फर डायऑक्साइडच्या केमिकल रिएक्शन, आणि लास्ट वन सल्फर डायऑक्साइडचे युजेस. ओके, तर याच्या बरोबरीनं आणखी काय विचारलं जातं, सल्फर डायऑक्साइडचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायला विचारलं जातं. काय विचारलं जातं, सल्फर डायऑक्साइडचं स्ट्रक्चर SO2 एक्सप्लेन करा म्हणून विचारलं जातं. ओके, तर आपण याच्यामध्ये जास्त सांगत बसायचं नाही. एक 3-4 पॉइंट यायला पाहिजे आणि ते 3-4 पॉइंट कोणते असायला पाहिजे ते पहा. हा SO2 आहे. ओके, फर्स्ट काय करा, सल्फरचे इलेक्ट्रॉन किती 6 अधिक ऑक्सिजनचे 6 दुने 12, टोटल झाले 18 डिवायडेड बाय 8. 8 दुने 16, 8 दुने 16, 2 लोन पेअर अधिक 2 बॉन्ड पेअर अधिक 1 लोन पेअर, टोटल झाले 3, म्हणून हायब्रिडायझेशन sp2. पहिला पॉइंट काय सांगायचा, इट अंडरगोज sp2 hybridization. In SO2 sulfur undergoes which sp2 hybridization. ज्याच्यामध्ये 2 बॉन्ड पेअर आणि 1 काय लोन पेअर आहे. जस्ट तुम्हाला स्ट्रक्चर मिळेल. कसं स्ट्रक्चर मिळेल, त्याप्रमाणे स्ट्रक्चर मिळालं SO2 साठी. ओके, पण लक्षात ठेवायचं SO2 मध्ये हा डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे, त्याच्यावर ऑक्सिजनच्या लोन पेअर, हे सल्फरचे लोन पेअर. हे झालं याचं स्ट्रक्चर. ओके, हा एक पॉइंट sp2 हायब्रिडायझेशन. याच्यामध्ये सांगा 1-2 काय आहेत, 2 बॉन्ड पेअर आहेत आणि 1 काय लोन पेअर आहे, 1 काय लोन पेअर आहे. याच्यानंतर इथं जो बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल किती आहे, बॉन्ड अँगल हा 119 119 डिग्रीचा असतो. म्हणजे ऍक्च्युअल असायला पाहिजे sp2 साठी 120 चा, पण लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन मुळे तो काय होतो, कमी होतो आणि 119 डिग्री.
याच्या बरोबरीनं 4 याचा शेप कसा आहे अँग्युलर आहे. याचा शेप कसा आहे अँग्युलर. शेप कसा आहे अँग्युलर आहे. ओके. आणि यातले हे दोन काय असतात, 2 सिग्मा बॉन्ड असतात आणि हे 2 काय पाय बॉन्ड आहेत. 2 सिग्मा बॉन्ड आणि 2 काय पाय बॉन्ड आहेत. ओके. यापैकी एक पाय बॉन्ड हा एक जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड कशाने तयार झालाय पी पाय ओव्हरलॅपनं झाला. एक पाय बॉन्ड कशाने तयार होतो पी पाय ओव्हरलॅपनं आणि एक पाय बॉन्ड कशाने तयार होतो पी पाय डी पाय ओव्हरलॅपनं. कशाने तयार होतो एक पी पाय डी पाय ओव्हरलॅपनं आणि एक पी पाय ओव्हरलॅपनं. तर चलो जे 2 सिग्मा बॉन्ड आणि 2 काय पाय बॉन्ड. जे पाय बॉन्ड तयार होतात ते पाय बॉन्ड कशाने तयार होतात एक पी पाय ओव्हरलॅपनं आणि एक पी पाय डी पाय ओव्हरलॅपनं. ओके. तर एवढ्या सर्व गोष्टी SO2 च्या स्ट्रक्चर मध्ये सांगायच्या. एक डायग्राम काढा. तुमची डायग्राम जर व्यवस्थित असेल इथंच तुम्हाला मार्क मिळून जातात. दुसरं सांगा गोष्ट महत्वाची हायब्रिडायझेशन कोणतं आहे sp2. बॉन्ड पेअर 2, लोन पेअर 1, बॉन्ड अँगल 190 डिग्री, शेप अँग्युलर. आणि याच्या बरोबरीने सांगा 2 पाय बॉन्ड आणि 2 सिग्मा बॉन्ड असतात. 2 पाय बॉन्ड पैकी एक पाय बॉन्ड पी पाय ओव्हरलॅप न होतो आणि एक पाय बॉन्ड पी पाय डी पाय ओव्हरलॅप न होतो. ओके. यातलं पी पाय म्हणजे ऑक्सिजनचंही पी ऑर्बिटल सल्फरचंही पी ऑर्बिटल यातून पाय बॉन्ड तयार होतो. आणि इकडं ऑक्सिजनचं पी ऑर्बिटल आणि सल्फरचं डी ऑर्बिटल यातून पाय बॉन्ड तयार होतो या ओव्हरलॅपिंग मधून. चला तर याप्रमाणे हे झालं स्ट्रक्चर ऑफ SO2. तर SO2 मध्ये आपण काय काय पाहिलं प्रिपरेशन ऑफ SO2, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ SO2, नेक्स्ट वन व्हॉट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ SO2, युजेस ऑफ SO2 अँड लास्ट पॉइंट स्ट्रक्चर ऑफ SO2. इथं SO2 हा पॉइंट क्लिअर होतो. नेक्स्ट पॉइंट आहे कंपाऊंड्स ऑफ सल्फर. याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड. कंपाऊंड्स ऑफ सल्फर मधील दुसरा कंपाऊंड आहे सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड याला आपण ओळखतो हा काय इट इज स्ट्रॉंग ऍसिड. ओके. पहिला किंग ऑफ ऍसिड असंही म्हटलं जातं, किंग ऑफ केमिकल असंही म्हटलं जातं. तो आपण मागं पाहिलं याला दुसरं नाव आहे ऑइल ऑफ विट्रियॉल. H2SO4 दुसरं नाव काय ऑइल ऑफ विट्रियॉल. तर सल्फर डायऑक्साइड हा केमिकल इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त प्रिपेअर केला जाणारा सर्वात जास्त मॅन्युफॅक्चर केला जाणारा कंपाऊंड आहे. केमिकल इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त जर काय तयार होत असेल तर काय होत असेल सल्फ्युरिक ऍसिड तयार होतो. ओके. पण तेवढे त्याचे युजेस आहेत. वेगवेगळ्या कंपाऊंडच्या प्रिपरेशन मध्ये तो यूज केला जातो. ओके. तर सल्फ्युरिक ऍसिड हा जो कंपाऊंड आहे याचं प्रिपरेशन कसं केलं जातं याची प्रिपरेशनची जी मेथड आहे 2 प्रिपरेशनच्या मेथड आहेत. एक कॉन्टॅक्ट प्रोसेस, एक कोणता कॉन्टॅक्ट प्रोसेस. इंडस्ट्रियल मेथडमध्ये जो इंडस्ट्रीमध्ये जो H2SO4 तयार केला जातो इंडस्ट्रियल मेथडनं ती मेथड कोणती आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे. आणि दुसरी जी मेथड आहे ती दुसरी मेथड आहे लीड चेंबर प्रोसेस. कोणती आहे लीड चेंबर प्रोसेस. पण लीड चेंबर प्रोसेस ही सिलेबस मधून काढून टाकलेली आहे. सिलेबस मध्ये फक्त एकच मेथड आहे प्रिपरेशन ऑफ H2SO4 साठी आणि ती कोणती आहे कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेस 4 स्टेप मध्ये घडून येते. एकदम सिंपल आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेस 4 स्टेप मध्ये घडून येते आणि ते 4 स्टेप एकदम सिंपल आहे. पहिली स्टेप काय सल्फर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला जातो. सल्फर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला जातो आणि याच्यापासून SO2 तयार होतो. सल्फर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला जातो आणि याच्यापासून काय तयार होतं SO2 तयार होतो. ओके. तयार झालेला जो SO2 आहे ही एक मेथड झाली SO2 तयार करण्याची. एक तर सल्फर पासून तयार केला जातो किंवा दुसरी मेथड आहे आयर्न पायराइट. जसं आपण मागं पाहिलेलं आहे आयर्न पायराइट ऑक्सिजन बरोबर ट्रीट केला जातो आणि याच्यापासून SO2 तयार केला जातो. म्हणजे पहिली प्रोसेस आहे फॉर्मेशन ऑफ SO2. पहिली जी स्टेप आहे ती पहिली स्टेप काय फॉर्मेशन ऑफ SO2.
मग तो कोणापासून तयार केला जातो? एकतर सल्फर पासून किंवा दुसरी गोष्ट आयर्न पायराईट पासून. पहिली स्टेप प्रिपरेशन ऑफ SO2. कॉन्टॅक्ट प्रोसेस मधली पहिली स्टेप काय? प्रिपरेशन ऑफ SO2. SO2 सल्फर पासून किंवा ApS2 पासून तयार केला. दुसरी गोष्ट, तयार झालेला जो SO2 आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, याला फर्दर ऑक्सिडाइज केला जातो. याला काय केला जातो? फर्दर ऑक्सिडाइज केला जातो इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. ही पण रिएक्शन आपण मागे पाहिलेली आहे. जो SO2 तयार झाला, हा तयार झालेला SO2 काय केला जातो? इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साइड फर्दर ऑक्साइड केला जातो, फर्दर ऑक्सिडाइज केला जातो आणि याच्यापासून SO3 तयार होतो. याच्यापासून SO3 तयार केला जातो. ही रिएक्शन अतिशय महत्वाची आहे. याच्यावर तुम्हाला जेईला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. SO2चं फर्दर ऑक्सिडेशन करत असताना SO3 तयार होतो. या प्रोसेसमध्ये कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो? तर तो कॅटलिस्ट आहे व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. ओके. सेकंड स्टेप काय? SO2चं फर्दर ऑक्सिडेशन अँड फॉर्मेशन ऑफ SO3. तिसरी स्टेप आहे, जो SO3 तयार झाला, हा तयार झालेला SO3 H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह केला जातो. तयार झालेला जो SO3 आहे, सल्फर ट्रायऑक्साईड आहे, हा सल्फर ट्रायऑक्साईड काय केला जातो? H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह केला जातो. ओके. H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह केला जातो आणि याच्यापासून H2S2O7 तयार होतं. याच्यापासून काय तयार होतं? H2S2O7 आणि यालाच म्हटलं जातं ओलेयम. हे आपण ऑक्सॅसिड्स ऑफ सल्फर मध्ये पाहिलेलं आहे. H2S2O7 ला काय म्हटलं जातं? ओलेयम. म्हणजे तिसरी स्टेप काय? फॉर्मेशन ऑफ ओलेयम किंवा डिझॉल्युशन ऑफ SO3 इन H2SO4. ओके. आणि तयार काय होतो? ओलेयम. आणि चौथी स्टेप आहे, जो ओलेयम तयार झाला, या ओलेयमचं हायड्रोलिसिस केलं जातं. ओलेयमचं काय केलं जातं? हायड्रोलिसिस केलं जातं. म्हणजे तयार झालेला जो ओलेयम आहे त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं जातं. त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं? पाणी. पण H2S2O7 मध्ये जर पाणी ऍड केलं, H2 ऍड केला, तर याच्यापासून काय तयार होतो? H2SO4 तयार होतो. ती झाली कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेसच्या थ्रू H2SO4चं प्रिपरेशन. ओके. तर कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये स्टेप्स किती आहेत बघा? 4 स्टेप आहेत. पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ SO2. पहिली स्टेप काय? फॉर्मेशन ऑफ SO2 फ्रॉम सल्फर और आयर्न पायराइट. फ्रॉम सल्फर और आयर्न पायराइट. फॉर्मेशन ऑफ SO2. सेकंड स्टेप further oxidation of SO2 and formation of SO3. Further oxidation of SO2 and formation of SO3 using vanadium pentoxide as a catalyst. तीसरी स्टेप dissolution of SO3 or formation of oleum. तयार झालेला SO3 H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह केला जातो आणि याच्यापासून ओलेयम तयार होतो, H2S2O7. ओके. आणि लास्ट स्टेप, जो ओलेयम तयार झाला त्याचं हायड्रोलिसिस केलं जातं. याच्यामध्ये H2 ऍड केला जातो आणि याच्यापासून H2SO4 तयार होतो. याच्यापासून काय होतं? H2SO4 तयार होतो. ओके. ही झाली कॉन्टॅक्ट प्रोसेस. एकदम सिंपल आहे. 2 मार्क्ससाठी याच्या अगोदर क्वेश्चन विचारला गेला आहे बोर्डसाठी. ओके. नेक्स्ट, जो तयार झालेला H2SO4 आहे, याच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत? तर पहिली फिजिकल प्रॉपर्टी काय बघा? इट इज कलरलेस लिक्विड. सॉरी, इट इज कलरलेस गॅस. इट इज कलरलेस, सॉरी गॅस नाही, हा लिक्विड आहे. इट इज कलरलेस लिक्विड. याच्या बरोबरीनं हा कसा आहे? डेन्स आहे. म्हणजे हा एकदम काय म्हणू आपण, एकदम लिक्विड नसतो, तर हा लिक्विड कसा डेन्स लिक्विड आहे, ऑइली लिक्विड आहे. ही पहिली फिजिकल प्रॉपर्टी काय सांगते? H2SO4 इज कलरलेस, डेन्स, ऑइली लिक्विड. कलरलेस, डेन्स अँड ऑइली लिक्विड. याचं जे नेचर आहे ते कसं आहे? ऑइली आहे. त्याच्याबरोबर हा कसा आहे? डेन्स आहे. डेन्स म्हणजे काय? डेन्सिटी जास्त आहे याची आणि कलरलेस आहे. याच्याबरोबर सेकंड आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ही लक्षात ठेवा. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 1.84. 1.8 लिहिलं इथं, 84 आहे. 1.84 ग्रॅम पर cm3. म्हणजे याची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी किती आहे? 1.84 ग्रॅम पर cm3. आणि डेन्सिटी जास्त असल्यामुळे तो कसा आहे?
डेन्स लिक्विड आहे. याच्या बरोबरीनं याचा बॉइलिंग पॉइंट आहे 611 केल्विन, 611 केल्विन हा याचा बॉइलिंग पॉइंट आहे. आणि जर याचा मेल्टिंग पॉइंट पाहिला तर तो 283 आहे. 283 केल्विन हा याचा फ्रीजिंग पॉइंट आहे. फ्रीजिंग पॉइंट किंवा आपण त्याला मेल्टिंग पॉइंट म्हणतो. हा 283 केल्विन आहे आणि बॉइलिंग पॉइंट किती आहे? व्हेरी हाय, 611 केल्विन. आणि याच्या बरोबरीने हा कसा आहे? हायली करोसिव्ह आहे. हा कसा आहे? हायली करोसिव्ह आहे. जर स्किनवर वगैरे हा पडला तर हा कसा आहे? खूप डेंजरस आहे. कसं हा कसा हायली करोसिव्ह आहे. कसं तर याप्रमाणे याच्या काय झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या? इट इज कलरलेस, डेन्स अँड ऑइली लिक्विड. सेकंड वन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.84 ग्राम पर cm क्यूब. थर्ड, बॉइलिंग पॉइंट 611 केल्विन. फ्रीजिंग पॉइंट 283 केल्विन. and last one, it is highly corrosive. It is highly corrosive liquid. Okay, तर या झाल्या प्रिपरेशन ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस आणि सेकंड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ H2SO4. द नेक्स्ट वन रिएक्शन किंवा यालाच आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणू. केमिकल प्रॉपर्टीज. H2SO4 हा ऍसिड म्हणून ऍक्ट कधी होतो? ज्यावेळेस तो पाण्यामध्ये जातो. H2SO4 हा ऍसिड म्हणून कधी ऍक्ट होतो? ज्यावेळेस तो पाण्यामध्ये जातो. ओके, इथं जो H2SO4 तयार झालेला आहे हा H2SO4 जवळजवळ 95 to 98% प्युअर असतो. तयार झालेला जो H2SO4 असतो तो कसा असतो? 95 to 98% प्युअर असतो. ओके, त्याची केमिकल प्रॉपर्टी काय? याची ऍसिडिक प्रॉपर्टी. जर H2SO4 वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, H2SO4 जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर काय होईल? हा H2 याचा एक हायड्रोजन काढून घेतो. म्हणजेच H2SO4 पाण्यामध्ये H+ आयन देतो. पाण्यामध्ये H+ आयन देतो. त्याने एक H+ आयन दिल्यामुळे काय झालं? हा एक H+ आयन H2 ने घेतला आणि तयार झालं H3O+. काय तयार झालं? H3O+. आणि याचा एक हायड्रोजन गेल्यामुळे काय तयार झाला? HSO4-. आणि ही जी प्रोसेस आहे आयोनायझेशनची, H2SO4 चं वॉटरमध्ये आयोनायझेशन, ही प्रोसेस कशी आहे? व्हेरी फास्ट आहे. खूप सारे नंबर ऑफ आयन्स तयार होतात आणि याचा जो के आहे तो के किती आहे? ग्रेटर दॅन 10 आहे. आणि के जर ग्रेटर दॅन 10 असेल तर तो ऍसिड कसा झाला? व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड झाला. जस्ट H2SO4 वॉटरमध्ये व्हेरी स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ऍक्ट होतो विथ के इज ग्रेटर दॅन 10. ओके, द नेक्स्ट जो HSO4 तयार झाला HSO4-, हा HSO4- सुद्धा एक वीक ऍसिड आहे. हा HSO4- वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्याबरोबर याच्यामध्ये पुन्हा टेंडन्सी आहे H+ आयन देण्याची. हा आणखी एक H+ आयन देतो आणि तयार होतं H3O+ SO4-. H2SO4 न इथे एक H+ आयन दिला, इथे एक H+ आयन दिला. म्हणजे किती H+ आयन दिले? 2 H+ आयन दिले. म्हणून हा डायप्रोटिक ऍसिड आहे. H+ आयन म्हणजे प्रोटॉन. किती प्रोटॉन दिले? 2. म्हणून H2SO4 हा काय? डायप्रोटिक ऍसिड आहे. H2SO4 चं 2 वेळा आयोनायझेशन झालं. दिस इज प्रायमरी आयोनायझेशन अँड दिस इज सेकंडरी आयोनायझेशन. दिस इज प्रायमरी डिसोसिएशन, दिस इज सेकंडरी डिसोसिएशन. प्रायमरी डिसोसिएशन मध्ये के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 10 आहे. सेकंडरी डिसोसिएशन मध्ये के ची व्हॅल्यू 1.2 × 10⁻²आहे. म्हणजे के कसं आहे? कमी आहे. कंपॅरेटिव्हली प्रायमरी आयोनायझेशन, सेकंडरी आयोनायझेशनचा जो के आहे तो कसा आहे? व्हेरी स्मॉल आहे. अँड दॅट्स वाय HSO4- is acts as a weak acid. But H2SO4 काय? It is very strong acid. While HSO4- is weak acid. Why? Because it undergoes partial ionization with value of Ka is equal to 1.2 × 10⁻². That means H2SO4 is acidic, and this is the acidic nature of H2SO4. ओके, 2 वेळा आयोनायझेशन होतं, 2 वेळा डिसोसिएशन होतं. प्रायमरी डिसोसिएशन काय तयार करतो? HSO4- तयार करतो आणि H+ आयन देतो, Ka ग्रेटर दॅन 10. आणि सेकंडरी आयोनायझेशन मध्ये काय होतं? HSO4- आयोनायझेशन होतं, H+ आणि
SO4 2 मायनस तयार होतात आणि KH व्हॅल्यू 1.2 इंटू 10⁻² मिळते. दॅट मीन्स H2SO4 is very stronger acid than the HSO4 minus. That means HSO4 minus is weak acid. Okay. Next, मेटल बरोबर हा काय रिएक्शन दाखवतो. फॉर एक्झाम्पल कॉपर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिएक्ट झाला. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर कॉपरची फाईल रिएक्ट गेली, कॉपर टर्निंग रिएक्ट केल्या, तर याच्यापासून काय तयार होईल, कॉपर सल्फेट तयार होतो. काय तयार होतो, कॉपर सल्फेट अँड लिबरेशन ऑफ SO2 गॅस. जर मेटल, कोणता मेटल, कॉपर मेटल जर कुणाबरोबर रिएक्ट केला, H2SO4 बरोबर रिएक्ट केला, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर, तर याच्यापासून काय तयार होईल, कॉपर सल्फेट तयार होईल. सिमिलरली सल्फ्युरिक ऍसिड जर झिंक बरोबर रिएक्ट केला तर झिंक सल्फेट तयार होईल. निकेल बरोबर रिएक्ट केला तर निकेल सल्फेट तयार होईल. मॅग्नेशियम बरोबर रिएक्ट केला, मॅग्नेशियम सल्फेट तयार होईल. लक्षात आलं, म्हणजे सिंपली H2SO4 मेटल बरोबर काय दाखवतो, सल्फेट तयार करतो. मग तो कॉपर सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल, लीड सल्फेट असेल, ओके, किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल, कॅल्शियम सल्फेट असेल, बेरियम सल्फेट असेल, असे वेगवेगळे तो सल्फेट तयार करतो. कोणाबरोबर, मेटल बरोबर. मेटल बरोबर H2SO4 हायली रिॲक्ट होतो आणि याच्यापासून सल्फेट तयार होतात आणि लिबरेशन ऑफ SO2 गॅस. ओके. नॉन मेटल बरोबर, फॉर एक्झाम्पल H2SO4 सल्फर बरोबर रिॲक्ट झाला. सल्फर इज नॉन मेटल, सल्फर बरोबर रिॲक्ट झाला. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज ट्रीटेड विथ सल्फर, इट गिव्स SO2. हा काय तयार करतो, SO2 गॅस तयार होतो आणि बरोबरीनं वॉटर तयार होतो. म्हणजे नॉन मेटल बरोबर काय तयार झाला, सल्फर बरोबर SO2 तयार झाला. जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड कार्बन बरोबर रिॲक्ट झाला, कशा बरोबर, कार्बन बरोबर रिॲक्ट झाला, तर याच्यापासून काय तयार होईल, CO2 गॅस तयार होतो. काय तयार होतो, CO2 गॅस. म्हणजेच मेटल बरोबर तो काय दाखवतो, सल्फेट दाखवतो. मेटल बरोबर काय माहिती तुम्हाला, सल्फेट. कॉपर सल्फेट, निकेल सल्फेट, झिंक सल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, बेरियम सल्फेट, लीड सल्फेट, खूप सारे सल्फेट मिळतात. आणि नॉन मेटल बरोबर, नॉन मेटल पर्टिक्युलर नॉन मेटल बरोबर तो पर्टिक्युलर कंपाऊंड तयार करतो. सल्फर बरोबर SO2 तयार करेल, कॉपर बरोबर कार्बन बरोबर तो CO2 तयार करेल, नायट्रोजन बरोबर तो NO2 तयार करेल. ओके. नेक्स्ट, सल्फ्युरिक ऍसिड acts as a dehydrating agent. Sulfuric acid is acts as a dehydrating agent. That means dehydrating property. हा डिहायड्रेशन साठी यूज केला जातो. सल्फ्युरिक ऍसिड हा कशासाठी यूज केला जातो, डिहायड्रेटिंग एजंट म्हणून यूज केला जातो. डिहायड्रेटिंग एजंट, सल्फोनेटिंग एजंट. सल्फोनेशन मध्ये पण याचा खूप मोठा रोल आहे. बेन्झिनचं सल्फोनेशन वगैरे पाहतो आपण, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड वगैरे तयार होतो. तर डिहायड्रेटिंग एजंट म्हणून तो यूज केला जातो. डिहायड्रेटिंग मध्ये काय, हा शुक्रोज आहे. शुक्रोज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर जर ट्रीट केला तर याच्यापासून कार्बन आणि वॉटर तयार होतो. जर शुगरचं डिहायड्रेशन केलं, शुगरचं काय केलं, डिहायड्रेशन केलं, तर याच्यापासून वॉटर रिमूव्ह होतो. डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर. डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर. डिहायड्रेशन कोणत्याही कंपाऊंडचं डिहायड्रेशन करण्यासाठी सल्फ्युरिक ऍसिड यूज केला जातो. शुगरचं जर डिहायड्रेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, याच्यापासून काय तयार होतो, कार्बन आणि वॉटर तयार होतो. आफ्टर देन रिएक्शन्स विथ मेटल, रिएक्शन्स विथ सॉल्ट. तर खूप सारे सॉल्ट आहेत. H2SO4 सॉल्ट बरोबर जर रिॲक्ट झाला, फॉर एक्झाम्पल NaCl बरोबर जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 रिॲक्ट झाला तर याच्यापासून तयार होतो NaSO4, सोडियम हायड्रोजन सल्फेट. काय तयार होतो, सोडियम हायड्रोजन सल्फेट आणि बरोबरीनं HCl तयार झालं. म्हणजेच HClच्या प्रिपरेशन मध्ये पण याचा महत्वाचा रोल आहे. ओके. जर पोटॅशियम नायट्रेट बरोबर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 रिॲक्ट झाला तर याच्यापासून KHSO4, पोटॅशियम हायड्रोजन सल्फेट तयार होतं आणि बरोबरीनं HNO3 तयार होतं. म्हणजेच HNO3च्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा H2SO4 चा महत्वाचा रोल आहे. म्हणजेच तो सॉल्ट बरोबर ऍसिड तयार करतो. सॉल्ट बरोबर काय तयार करतो, ऍसिड तयार करतो. HCl असेल किंवा HNO3 असेल आणि याच्या बरोबरीने हे काय, सॉल्ट आहेत. सॉल्ट बरोबर तो सॉल्ट पण तयार करतो. NaHSO4 हा काय,
सोडियम हायड्रोजन सल्फेट सॉल्ट आहे, पोटॅशियम हायड्रोजन सल्फेट सॉल्ट आहे, दिस इज HCl ऍसिड, HNO3 ऍसिड. ओके, तर याप्रमाणे दिस इज ऍसिडिक प्रॉपर्टी. सेकंड वन रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स मेटल, काय तयार करतो, वेगवेगळे सल्फेट तयार करतो. नॉन मेटल बरोबर तो सल्फर बरोबर SO2 कार्बन बरोबर CO2 तयार करतो. इट ऍक्ट्स ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट, शुगरचं डिहायड्रेशन करतो आणि कार्बन तयार होतो बरोबरीनं वॉटर. याच्या बरोबरीनं वेगवेगळ्या सॉल्ट बरोबर तो रिॲक्ट होतो आणि याच्यापासून वेगवेगळे सॉल्ट आणि ऍसिड्स तयार होतात. तर या झाल्या काय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. याच्या बरोबरीनं तो सल्फोनेटिंग एजंट म्हणून पण केमिकल रिएक्शन दाखवतो. सल्फोनेशनच्या बेन्झिनचं सल्फोनेशन केलं तर तुम्हाला बेन्झिन सल्फोनिक ऍसिड मिळतो. ओके, तर याप्रमाणे सल्फ्युरिक ऍसिडचं प्रिपरेशन कॉन्टॅक्ट प्रोसेसच्या थ्रू, सेकंड त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, आणि थर्ड वन सल्फ्युरिक ऍसिडच्या केमिकल प्रॉपर्टीज. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे युजेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचे युजेस काय आहेत, सल्फ्युरिक ऍसिड कुठं कुठं यूज केला जातो. सल्फ्युरिक ऍसिड हा इंडस्ट्रीमधील अतिशय महत्वाचा कंपाऊंड आहे आणि त्याचे खूप सारे युजेस आहेत. प्रामुख्याने तो कुठे यूज केला जातो तर बा टेक, इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर्स. वेगवेगळे फर्टिलायझर प्रिपेअर करण्यासाठी किंवा फर्टिलायझरचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी H2SO वर यूज केला जातो. कोणते, फॉर एक्झाम्पल अमोनियम सल्फेट असेल किंवा सुपर फॉस्फेट असेल. अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट या फर्टिलायझरच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये H2SO चा अतिशय महत्वाचा रोल आहे. सेकंड, वेगवेगळे जे पिगमेंट्स आहेत, इन पिगमेंट्स, पेंट्स किंवा डायस्टफ म्हणजे जे कलर्ड मटेरियल असते कलरिंगसाठी यूज केले जातात. या कलरिंग मटेरियलचे जे इंटरमिडिएट आहेत, जे कलर, पेंट, डायस्टफ तयार होण्याच्या अगोदरचे जे इंटरमिडिएट असतात, या इंटरमिडिएट फॉर्मेशन मध्ये याच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये H2SO चा महत्वाचा रोल आहे. दॅट मीन्स H2SO इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ intermediates. Those are used in pigments, paints and dyestuff. That means it is used in pigments, paints and dyestuff intermediates. Then next, petroleum refining. H2SO जसं आपण SO2 पाहिला, SO2 कुठे यूज केला जातो, पेट्रोलियम रिफायनिंग मध्ये यूज केला जातो किंवा शुगर रिफायनरी मध्ये यूज केला जातो. तसाच H2SO सुद्धा पेट्रोलियम रिफायनिंग मध्ये यूज केला जातो. याच्या बरोबरीने तो डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. जे काय म्हणतो आपण एक वॉशिंग मटेरियल आहेत. फॉर एक्झाम्पल वेगवेगळे वॉशिंग सोप असतील किंवा डिटर्जंट्स असतील, याच्यामध्ये H2SO यूज केला जातो. कशामध्ये, डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये. नेक्स्ट वन, मेटॅलर्जी. मेटॅलर्जी म्हणजे काय, जे काय मिनरल्स जमिनीतून आपल्याला मिळतात, या मिनरल्स पासून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो, त्यांच्या ओर पासून मेटल सेपरेट आउट करतो. ही जी प्रोसेस आहे मेटॅलर्जीची, या मेटॅलर्जीच्या प्रोसेसमध्ये H2SO चा यूज केला जातो. कशासाठी, क्लिनिंग ऑफ मेटल्स, मेटलचं क्लिनिंग करण्यासाठी किंवा रिफायनिंग करण्यासाठी, मेटलचं रिफायनिंग करण्यासाठी, किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग, वन मेटल इज कोटेड ऑन द सरफेस ऑफ अनदर मेटल. इलेक्ट्रोप्लेटिंग साठी H2SO चा यूज केला जातो. किंवा गॅल्व्हनायझेशन, म्हणजे गॅल्व्हनायझेशनची प्रोसेस असेल, इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस असेल किंवा रिफायनिंगची प्रोसेस असेल, क्लिनिंग ऑफ मेटल असेल, या सर्वांमध्ये H2SO यूज केला जातो. नेक्स्ट वन, स्टोरेज बॅटरी. जे आपल्या ऑटोमोबाईल बॅटरी, फॉर एक्झाम्पल लीड स्टोरेज बॅटरी आपल्याला 12th सिलेबसला आहे, तर या लीड स्टोरेज बॅटरीमध्ये सॉल्व्हंट म्हणून H2SO चा यूज केला जातो. म्हणजे स्टोरेज बॅटरीमध्ये, अॅक्युम्युलेटर बॅटरीमध्ये H2SO चा यूज केला जातो. याच्या बॅटरी आपण कशामध्ये, मोटरसायकलमध्ये किंवा याच्यामध्ये असतात, कशामध्ये, इन्व्हर्टरमध्ये असतात. या बॅटरीमध्ये H2SO चा खूप महत्वाचा रोल आहे ऍज अ सॉल्व्हंट म्हणून. याच्या बरोबरीनं प्रत्येक लॅबमध्ये तो लॅबोरेटरी रिएजंट म्हणून, म्हणजे आपण जर लॅबमध्ये जर वेगवेगळे प्रयोग करत असू तर आपल्याला ऍज अ स्ट्रॉंग ऍसिड, ऍज अ रिएजंट म्हणून H2SO चा वेळोवेळी उपयोग करावा लागतो. म्हणजे तो लॅबोरेटरी
रिएजंट म्हणून यूज केला जातो. आणि याच्या बरोबरीनं तो प्रिपरेशन ऑफ नायट्रोसेल्युलोज कंपाऊंड, नायट्रोसेल्युलोजचे जे कंपाऊंड आहेत त्या नायट्रोसेल्युलोज कंपाऊंड प्रिपरेशन मध्ये यूज केला जातो. लक्षात आलं. तर याप्रमाणे हे सल्फ्युरिक ऍसिडचे काय असतील युजेस असतील. कोणकोणते युजेस आहेत? फर्स्ट, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर्स लाईक अमोनियम सल्फेट अँड सुपर फॉस्फेट. आफ्टर देन इट इज ऑल्सो युज्ड इन द कलर पिगमेंट्स, डायस्टर, paint intermediates. After then it is also used in the petroleum refining as well as detergent industry. The next, sulfuric acid is also used in the metallurgical processes like cleaning of metals, electroplating, galvanization, etc. After then it is used in the manufacturing of storage batteries like lead storage battery. Those are used in automobile industry. After then, sulfuric acid is used as a laboratory reagent. And last one, it is also used in the manufacturing of cellulose compound. Nitrocellulose compound च्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये H2SO4 यूज केला जातो. एवढेच फक्त H2SO4 चे यूज नाहीत, ते याच्यापेक्षा खूप सारे यूज H2SO4 चे आहेत. जर आपल्याला याच्यावर क्वेश्चन विचारला तर तो 2 मार्क्ससाठी असू शकतो. एक मॅक्झिमम 4 युजेस आपल्याला सांगता आले पाहिजे. याच्या बरोबरीनं वेगवेगळे जे सल्फर कंटेनिंग कंपाऊंड आहेत, सल्फर कंटेनिंग कंपाऊंड मध्ये H2SO4 चा यूज केला जातो. ओके, मग त्याचा यूज सल्फोनेशन मध्ये असेल, याच्या बरोबर डिहायड्रेटिंग एजंट म्हणून यूज असेल. ओके, याच्या बरोबरीनं तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज केला जातो. ऑक्सिडायझिंग एजंट, डिहायड्रेटिंग एजंट, सल्फोनेटिंग एजंट, याच्यामध्ये H2SO4 चा खूप मोठा रोल आहे. ओके, इथं कंपाऊंड्स ऑफ सल्फर की ज्याच्यामध्ये SO2 आणि H2SO4 हा पण क्लिअर होतो. ओके.